तुकोबराय म्हणजे थांब थोडासा माया आहे रे ती. त्या माऊलीचा दोष नाही, तिच्या पोटचा गोळा गेलाय. तिचा अकांत तिलाच आईलाच कळत असतो पोटच्या लेकराविषयी काय आहे ते. ऐक, शांत हो. मृदंग वाजवणारा पुन्हा मृदंगाकडे पाठवलं तुकोबरायनं. त्याचं पोरग मरून पडलं. महाराज म्हणजे वाजव पकवाज. आताचा पकवाजा कसा करेन बरं, वाजवेन काय. पण माझ्या तुकोबरायावर त्याच्या सगळ्या 14 टाळकऱ्याचा विश्वासही तेवढा होता. वाजव म्हणले पकवाजाकडे गेले आणि तुकोबरायानं डोळे बंद केले, भगवंताचं स्मरण केलं, सांगितलं पांडुरंगा माय बापा, माझं सध्या पोरग मेलं होतं, मी नाही तुला हात मारली, माझी बायको ही मेली देवा, स्त्री एक अन्न करिता मेली, नाही देवा हात मारते तुला. मी लहान होतो तवाच माझी माय मेली, माता मेली मज देखता हरली संसाराची, माय मेली देवा, बाप मेला माझा, नाही तुला हात मारली. पण या माऊलीचा अकांत मला पाहवत नाही आणि माझ्या कीर्तनात येऊन जर लेकरू टाकून ते मड राहत असेल देवा, याची लाज मला नाही, याची लाज तुला वाटली पाहिजे. घळ 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 अश्रू डोळ्यातून वाहू लागले तुकोबरायाच्या. तुकाराम महाराज देवाशी बोलतात, हे माय बाप्पा, काय करू शकत नाहीस रे तू. त्या माऊलीचा अकांत पाहतो का तुला माहित आहे का. तिच्या मनाचा असा समाज आहे, जर माझा नवरा कीर्तनाला गेला नसता तर पोरग मेलं नसत. आणि कीर्तनाला जाणारा जो कायन वाचन मनानं तुझ्या कीर्तनाला आलाय, सर्वस्व तुला समर्पित केले, त्याचं रक्षण करणं, त्याच्या कुटुंबाचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य देवा. हो, सांगत नाही दादा, रात्र आम्ही फिरतो दादा, घरी जाईपर्यंत आमचा भरवसाच नाही. महिना चालू आहे ना, एकही दिवस रिकामा नाही, रोज पळतो. डोळ्यात झोप तेवढीच असते, दिवसा कार्यक्रम संध्याकाळी कार्यक्रम सगळं पळतो. कधी कधी आमची माणसंही मला म्हणतात ना दादा, अरे मध्ये थोडा गॅप घ्या, थोडा आराम करा. मी त्यांना एकच सांगितलंय, ड्रायव्हर जरी माझा गाडी चालवणारा माझ्या बरोबर जागत असला, त्याला बी डोळा लागला, तरी त्या ड्रायव्हरला बाजूला सरून माझा देव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टेरिंग हातात धरी, हा माझा विश्वास आहे रे, विश्वास आहे माझा. खूप अनुभव आले दादा, मला खूप अनुभव आले, ती माझे अनुभव सांगत बसत नाही. ऐका, महाराज बोलत बोलत महाराजांनी भजन सुरू केलं, विठ्ठला विठ्ठला. ऐका, भजन सुरू केलं महाराजांनी आणि भजन चालू असतानाच पडलेलं पूर्वी होतं का, बाई तुकाराम महाराजा पुढे उभी राहिले, कसा भजन करतोय सगळं पाहिलं. लेकरू कधी उठलं हे तिला मी माहित नाही. त्या आपल्या आईच्या पदराला धरून लेकरू म्हणते, माय चल ना घरी, मला भूक लागली. ए माय चल ना घरी, मला भूक लागली. तिला भानच नाही माझच उठले म्हणून. ती त्या लेकराला बाजूला ढकली, ती म्हणते, सर बाजूला, मला याचं बघू दे जरा. मृदंग वाजवणाऱ्या तिच्या पती धावत आला आणि त्या लेकराला मिठी मारली, बायकोच्या हातावर धरून सांगितलं, हे वेळे आपला राजा उठलाय ग. माझ्या तुकाराम महाराजाचा अधिकार सामान्य नाही, तुकाराम महाराजांचं दर्शन कर. त्या माऊलीनं दाढीला हात लावला होता, ती माऊली तुकोबरायाच्या पायावर मिठी मारते आणि लेकराला आपल्या कडेवर घेऊन घरी जाते. मी सांगितलं काय, माझ्या तुकोबरायांचा कुठं अधिकार कमी, का पाया पडावं, काय शरण